गेल्या 2.5 महिन्याहून अधिक काळ महाराष्ट्रभरात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्येप्रकरणी आता मोठा खुलासा समोर आलाय। हत्येचा मुख्य सूत्रधार कोण याबद्दलची महत्त्वाची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे। खंडणी प्रकरणात गाजत असलेला वाल्मिक कराडस हत्या प्रकरणाचा मास्टर माइंड असल्याचं आता स्पष्ट झालंय। सीआयडीने दाखल केलेल्या 1800 पानांच्या आरोपपत्रात वाल्मिक कराडस प्रमुख आरोपी असल्याचं म्हटलंय। आरोपपत्रात क्रमांक 2 चा आरोपी म्हणून विष्णू साठेचा उल्लेख आहे। आवादा कंपनीकडून 2 कोटींची खंडणी मागण्याच्या वादातूनच संतोष देशमुखांची हत्या झाली। खंडणीमध्ये अडथळा आणणाऱ्यांचा कायमचा काटा काढण्याचा आणि टोळीची दहशत पसरवण्याचा कट आरोपींनी कसा रचला हेही आरोपपत्रातून स्पष्ट झालंय। गोविंद शेळके आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। गोविंद, आरोपपत्रातून काय धक्कादायक खुलासे झालेत, काय माहिती समोर आली आहे? प्रज्ञा, खरं तर असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही की हे आरोपपत्र जरी संतोष देशमुख यांच्या केवळ हत्या प्रकरणाचं असलं तरी यामध्ये ज्या बाबींचा उल्लेख या आरोपपत्रात होताना आपल्याला पाहायला मिळतोय तो एकूण जिल्ह्यातल्या घटनांवरती आहे। म्हणजे वाल्मिक कराडची जिल्ह्यात दहशत आहे, यासोबतच सुदर्शन घुले जी काही गँग ऑपरेट करायचा त्या गँगचे काय नेमकं काम होतं, ते कुठल्या तालुक्यामध्ये काम करत होते आणि त्यामध्ये हे स्पष्ट उल्लेख करण्यात आलाय की 8 ते 10 वर्षापासून ही मंडळी सगळं दहशत माजवायचं काम करायचे, लोकांना मारायचे, त्यांच्याकडनं पैसे घ्यायचे, खंडणी वसूल करायचे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक लोक तर असे होते की या सगळ्या तक्रारी या गोष्टीनंतर सुद्धा तक्रार करायला पुढे आले नव्हते। असा उल्लेख खरं तर या एफआयआर मध्ये या चार्जशीट मध्ये करण्यात आलाय। तर ज्या चार्जशीट मध्ये अशा प्रकारचा उल्लेख करण्यात आलाय त्यामुळे उद्या ज्यावेळी हे सगळं प्रकरण कोर्टासमोर उभं राहील, सुनावणी सुरू होईल, त्यावेळेस संतोष देशमुख हत्या प्रकरण किती निर्गुण होतं, कशा प्रकारे कट करून मारण्यात आलं होतं याच्यावर तर सुनावणी होणारच आहे। पण यासोबत एकूण हे जे गुन्हेगार आहेत हे संघटित गुन्हेगारी करायचे त्यांच्या इतर कृत्याचा सुद्धा पर्दाफाश होणार आहे आणि कदाचित ज्या लोकांना त्यातून बाधा झाली होती, जे लोक पीडित आहेत त्यांना यातून न्याय मिळणार आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही। गोविंद, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।